नाशिकच्या भोंदूबाबाच्या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पण आता या प्रकरणाला एक असा ट्विस्ट मिळालाय ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरातचा काही संबंध आहे का? आरोप, संशय आणि पैशांचा खेळ, नेमकं सत्य काय आहे? चला सविस्तर पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी सपना. स्वागत आहे तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. मित्रांनो, चॅनल सध्या खूप नवीन आहे. तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. तर सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. चला तर सुरुवात करूया. अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुरुवातीपासून अनेक गंभीर आरोप समोर आले. पण या सगळ्यात जास्त चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताशी खरातचा संबंध असल्याचा संशय. हा विषय सर्वप्रथम चर्चेत आला तो आमदार अमोल मिटकरी यांच्या एका ट्विटमुळे. त्यांनी असा आरोप केला की नोव्हेंबर 2025 मध्ये, विशेषतः 18, 19 आणि 20 तारखेला शिवरात्री आणि अमावस्येच्या काळात अघोरी पूजेचे प्रकार झाले होते. हे प्रकार पुण्याजवळील भिगवण रोडवरील परिसरात आणि खरातच्या आश्रमात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मिटकरी यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला, अजित पवार 27 जानेवारीला कारने पुण्याला जात असताना 28 जानेवारीला अचानक त्यांनी विमानाने प्रवास का केला आणि हा निर्णय नेमका कोणाच्या सल्ल्याने घेतला? या सर्व गोष्टींचा संबंध अशोक खरात आणि त्यांच्या नेटवर्कशी आहे का, हे प्रश्न उपस्थित झाले. इतकंच नाही तर त्यांनी खरात आणि त्यांच्या आश्रमातील लोकांचे कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजे CDR तपासणीची मागणीही केली. त्यांच्या मते यामधून संपूर्ण कटाचा उलगडा होऊ शकतो. यानंतर प्रकरणात आणखी एक मोठा आरोप केला आमदार रोहित पवार यांनी. त्यांनी दावा केला की अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याचा एक प्रकार होता, ज्याला काही जण जादूटोणा किंवा अघोरी प्रथा मानतात आणि यामध्ये अजित पवारांसह एक मोठ्या नेत्याचा फोटो वापरला गेला होता. रोहित पवार यांनी हा प्रश्नही उपस्थित केला की जर खरंच असं काही झालं असेल तर त्यामागे कोणाचा आदेश होता आणि त्यांचा उद्देश काय होता. त्याच दरम्यान खरातच्या VSR कंपनीशी असलेल्या कनेक्शनवरही प्रश्न उपस्थित झाले. त्याने अनेकदा खासगी विमान प्रवास केला होता अशी माहिती समोर आली, ज्यामुळे संशय आणखी वाढला. पण या सगळ्या आरोपांमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट आला तो सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांच्या दाव्यामुळे. 6 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दमानिया यांनी सांगितलं की त्यांच्या हातात अशोक खरातशी संबंधित आर्थिक व्यवहारांची महत्वाची माहिती आहे. त्यांनी दावा केला की अजित पवारांच्या अपघाताच्या आधी आणि नंतर म्हणजे 27 जानेवारी ते 31 जानेवारी या काळात समता पतसंस्थेमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले. सामान्य प्रकारे महिन्याभरात जेमतेम काही व्यवहार होत असताना या 5 दिवसात मात्र मेसेजेसचा पाऊस पडला. त्यांनी आकडेवारीही दिली. 27 जानेवारी 17 मेसेज, 28 जानेवारी 19 मेसेज, 29 जानेवारी 10 मेसेज, 30 जानेवारी 8 मेसेज, 31 जानेवारी 8 मेसेज. म्हणजेच एका आठवड्यात जेवढे व्यवहार होत नाहीत तेवढे केवळ काही दिवसात झाले. यामुळे प्रश्न निर्माण होतो, हा अचानक वाढलेला आर्थिक व्यवहार नेमका कशासाठी होता? दमानिया यांनी असा आरोपही केला की या पतसंस्थेत वर्षभरात एवढी हालचाल कधीच दिसली नव्हती. त्यामुळे या व्यवहारांमागे काहीतरी मोठं कारण असू शकतं, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी ही सर्व माहिती SIT कडे देऊन चौकशीची मागणी करण्याचंही सांगितलं. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. अशोक खरातने आपल्या भक्तांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारख्या कागदपत्रांचा गैरवापर करून जवळपास 100हून अधिक खाती उघडल्याचा संशय आहे. ही खाती समता पतसंस्थेत उघडण्यात आली होती. या प्रकरणात शिर्डीत फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही सरकारी अधिकाऱ्यांनी या खात्यांवर सही केल्याचंही समोर आलं आहे, ज्यामुळे तपास आणखी गुंतागुंतीचा बनला आहे. सध्या SIT ने या सर्व खात्यांवर कारवाई करत ही गोठवली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एकीकडे अघोरी पूजा आणि जादूटोण्याचे आरोप, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आणि याच काळात झालेल्या अजित पवारांचा अपघात. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत का, की हा केवळ योगायोग आहे? सत्य काय आहे हे फक्त तपासणीनंतर स्पष्ट होईल. पण सध्या तरी या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. तुमचं मत काय आहे? हा सगळा प्रकार फक्त अफवा आहे का, की खरंच काही मोठं रहस्य लपलं आहे? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच सखोल तथ्यांवर आधारित व्हिडिओसाठी फॅक्ट बॉक्स मराठीला फॉलो करा. धन्यवाद.